नमस्कार मित्रांनो, मी पदाम जैन या ठिकाणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये। मित्रांनो, आज मी असा एक विषय या ठिकाणी घेऊन आलेला आहे की ज्यामध्ये जवळपास 5 वर्ष, 6 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष म्हणजे या ठिकाणी 5 ते 7 वर्ष अभ्यास करून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पोस्ट का नाही मिळाली किंवा तुम्हाला या ठिकाणी सरकारी नोकरी का नाही लागली, याची मी कारणं खास तुमच्यासोबत या ठिकाणी घेऊन आलेला आहे। बरेच विद्यार्थी या ठिकाणी पास झालेले असतील किंवा बरेच विद्यार्थी वेटिंगमध्ये असतील, काही सिलेक्शन लिस्टमध्ये असतील। अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन का झालं नाही आहे याचं खास मी ॲनालिसिस करण्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे की जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला नक्की तुमच्या जीवनामध्ये या ठिकाणी उपयोग पडेल आणि तुम्ही ज्या चुका केलेल्या आहेत त्या चुका दुरुस्त करून तुम्ही परत एकदा भरधाव वेगानं किंवा भरदस्त वेगानं तुम्हाला या ठिकाणी परत मुसंडी मारायची आहे, जसं या ठिकाणी की ज्यामुळे तुम्हाला काय तुमच्या चुका दुरुस्त होतील आणि तुमचं येणाऱ्या एकाच अटेम्प्टमध्ये तुमचं काय सिलेक्शन होणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाच्या कोणकोणत्या जनरली चुका आपण कोणकोणत्या करतो, टोटल साधारणतः 5 ते 6 प्रकारच्या चुका या ठिकाणी आपण करतो। त्या 6 प्रकारच्या चुका या ठिकाणी आपल्याला न होता आपण सिलेक्शनच्या स्टेजला आपण कसं जाता येईल याच ठिकाणी मी सांगणार आहे। तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाची चूक अशी आहे की आपलं ध्येय हे फिक्स नसते। या ठिकाणी सर्वात पहिलं आपल्याला काय करायचं असते, आपलं ध्येय फिक्स करायचं असते। सर्वात महत्त्वाची आपली चूक असं आहे की आपलं सिलेक्शन न होण्याचं कारण आहे की आपलं ध्येय हे फिक्स नसते। ए बी सी, उदाहरणार्थ एखाद्याला वनरक्षक, आता बघा या ठिकाणी कसं असते, काही विद्यार्थी, मी प्रत्येक परीक्षेचं उदाहरण देऊन या ठिकाणी सांगू शकत नाही तरीसुद्धा सांगतो। उदाहरणार्थ एखाद्याला आर्मीत जायचं असते, नंतर मग आर्मीत होत नाही म्हणून मग तो पोलीसमध्ये येतो, पोलीस होत नाही म्हणून तो वनरक्षककडे जातो। त्यामुळे लक्षात ठेवा, तिन्ही परीक्षांचं जे सिच्युएशन आहे ती वेगळी आहे, परिस्थिती वेगळी आहे, वय वेगळं आहे, पॅटर्न वेगळं आहे। या ठिकाणी तुम्ही वेगळ्या पॅटर्न जाता, वेगळा पॅटर्न तुम्ही निवडता, त्यामुळे तुम्हाला सिलेक्शन या ठिकाणी होत नाही। आता प्रत्येक ठिकाणी ध्येयच तुमचं वेगळं आहे असं नाही। उदाहरणार्थ अजून दुसरी एक गोष्ट, एखादा जर तलाठीची तयारी करत असेल तर तो त्यासोबत MPSCची पण तयारी करतो किंवा एखादा राज्यसेवेची तयारी करत असताना तो PSIची तयारी करतो। माझं या ठिकाणी सजेशन असं आहे की तुम्हाला कोणती तयारी तुम्ही करू शकता हे तुमची एकतर कुवत ओळखा। कुवत ओळखलीच पाहिजे असं काही नाही की, पण जनरली तुमची कुवत ओळखा की नेमकं तुमचा अभ्यास किती कोणत्या परीक्षेच्या याच्यापर्यंत तुम्ही देऊ शकता। त्या कुवतमध्ये नंबर 1 की तुमची आर्थिक परिस्थिती कशी आहे, की तुम्ही किती वेळ देऊ शकता। दुसरी गोष्ट, कोणत्या परीक्षेसाठी किती वर्ष लागतात हे तुम्ही अगोदर जाणून घ्या की या ठिकाणी कोणत्या परीक्षेसाठी किती वर्ष लागतात, त्याला खर्च किती लागतो, कुठं राहून अभ्यास केला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीचं तुमचं नियोजन नसते, म्हणजेच तुमचं ध्येय क्लिअर नसते की तुम्हाला काय व्हायचं। अगोदर तुम्ही हे काय व्हायचं हे ध्येय ठरवा। हार्डली तुमचं एकच ध्येय असणं आवश्यक आहे। ज्या विद्यार्थ्याला किंवा ज्यांच्याकडे 2-3 मार्ग असतात असे विद्यार्थी कधीही काहीही बनू शकत नाही। त्यासाठी निर्णय घेणं शिका आणि एकच निर्णय घ्या की तुम्हाला कुठल्या परीक्षेची तयारी करायची। बरेच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन असते की त्यांना केंद्राची तयारी करायची का राज्याची करायची हे कळत नाही। काही MPSC करतात, सोबत UPSC करतात, काही रेल्वेची तयारी करतात, तलाठी, असं करू नका। हार्डली एक विषयाची तुम्ही तयारी करा, एका परीक्षेची तयारी करा आणि त्याच्यासोबत एखादी प्लॅन बी म्हणून तुम्ही सोबत समांतर असणाऱ्या परीक्षेची तयारी करा की जिचा आणि त्या परीक्षेचा समांतर 80% अभ्यासक्रम काय समांतर आहे अशाची तयारी करा। तर या ठिकाणी पहिलं झालं तुमचं ध्येय। आता या ठिकाणी तुम्ही ध्येय फिक्स केलं, परीक्षा फिक्स केली। बरेच तुमच्यापैकी या ठिकाणी बऱ्याच जणांना कळलं असेल की नेमकं त्यांनी 2-2, 3-3 परीक्षेच्या तयारी केलेल्या असतात, त्यामुळे त्यांचं त्या ठिकाणी नुकसान होतं। आता नुकसान काय होतं की प्रत्येक वेगवेगळ्या परीक्षेचा वेगवेगळा अभ्यासक्रम असतो आणि नेमकं तुमचं सिलेक्शन होण्यासाठी 5 ते 10 मार्काचा फरक पडतो। किती मार्काचा? 5 ते 10 मार्काचा फरक पडतो। मी असे 6 पॉईंट तुम्हाला सांगणार आहे की ज्यात तुमचं काही ना काही या ठिकाणी चुकलेलं असेल, तर ह्या चुकाच आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत। दुसरी गोष्ट मित्रांनो, या ठिकाणी ध्येय ठरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी योग्य तो अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे। काय अभ्यासक्रम? यापैकी बरेच विद्यार्थी असे असतात की पहिले सुरुवातचे 2 वर्ष त्यांना त्या परीक्षेचा अभ्यासक्रम काय आहे किंवा पेपर पॅटर्न काय आहे हे त्या ठिकाणी तुम्हाला ओळखता आलेलं नाही आहे। या ठिकाणी कारण की या ठिकाणी तुम्हाला पेपर पॅटर्न काय म्हणजे काय नुसतं तुम्हाला माहीत असेल, तलाठी भरती तयारी करायची किंवा पोलीस भरती तयारी करायची म्हणजे 25 प्रश्न याचे 25 त्याचे, एवढं असून चालत नाही। ते 25 प्रश्न हे कोणत्या विषयावर आलेले आहेत, कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत, कोणत्या टॉपिकची लेवल किती आहे। उदाहरणार्थ या ठिकाणी भूगोल असेल तर भूगोल, महाराष्ट्राच्या भूगोलवर किती प्रश्न आलेले आहेत, भारताच्या भूगोलवर किती प्रश्न आलेले आहेत, जगाच्या भूगोलवर किती प्रश्न आलेला आहे, हा तुमचा अभ्यास असणं आवश्यक आहे।
किंवा विज्ञान असेल तर या परीक्षेमध्ये त्यांनी विज्ञानावर कोणतं फोकस केलेला आहे, फिजिक्स केलेलं आहे, केमिस्ट्री केलेलं आहे, बायो केलेलं आहे की शरीरशास्त्र, आरोग्यशास्त्र, म्हणजे ते घटक तुम्हाला जास्त करता येतील. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्राच्या भूगोलवर जर 5 प्रश्न आले असतील आणि जगाच्या भूगोलवर 2 आले असतील, भारताच्या भूगोलवर 3 आले असतील. आता या ठिकाणी तुम्ही फक्त महाराष्ट्राचाच भूगोलचा जर अभ्यास केला तर या ठिकाणी तुमचा अभ्यास होणार नाही. वरचे जे प्रश्न आहेत इतिहास, भारताचा भूगोल आणि जगाचा, तुम्हाला गुण मिळणार नाही. नेमकं ते प्रश्न बी कुठल्या दर्जाचे येतात ते सुद्धा तुम्हाला काय त्याचा अभ्यास करणं आवश्यक आहे. तसंच मराठीमध्ये सुद्धा मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच जणांना फक्त मराठी व्याकरण वाचत बसतात किंवा इंग्रजी असेल तर इंग्रजी व्याकरण वाचत बसतात. मात्र त्या पेपरमध्ये कोणत्या प्रश्नाला किती गुण आलेले आहेत, उदाहरणार्थ शब्दसंग्रह असतो, तुम्ही या ठिकाणी शब्दसंग्रहाकडे बरेच विद्यार्थी इंग्रजीच्या लक्ष देत नसल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला गुण कमी मिळाले आहे. व्याकरणचा अभ्यास तर तुम्हाला कुठलीही अकॅडमी क्लासेस करून देईल, मात्र या ठिकाणी तुम्हाला शब्दसंग्रह किंवा व्होकॅब्युलरी ही तुम्हालाच वाढवावी लागणार आहे. तर या ठिकाणी दुसरी गोष्ट, गणिताचा अभ्यास करायचा की बुद्धिमत्ता. आता या ठिकाणी गणिताचे किती प्रश्न आले, बुद्धिमत्ताचे किती प्रश्न आले याचाही तुम्हाला अभ्यास करायचा आहे. शिवाय एवढंच नाही तर बुद्धिमत्ताचे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत, गणिताचे कोणते टॉपिक महत्त्वाचे आहेत याच्यामुळे सुद्धा तुमचं काय या ठिकाणी असणं आवश्यक आहे. म्हणजे या ठिकाणी तुमचा अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. नंबर 3, या ठिकाणी तुम्हाला योग्य पुस्तकाची निवड असणं आवश्यक आहे. या ठिकाणी तुम्हाला योग्य पुस्तकाची निवड म्हणजे या ठिकाणी कोणी मार्केटमध्ये आलं आणि म्हटलं हे पुस्तक चांगलं आहे की घेतलं, असं नाही तुमचं व्हायला पाहिजे. तुमचं योग्य पुस्तक म्हणजे तुमचा जो दर्जा आहे परीक्षेचा, त्या दर्जानुसारच तुम्हाला पुस्तकाची निवड करायची आहे. कुठलेही पुस्तकं जर तुम्ही घेतले, 99% विद्यार्थ्यांकडे मी या ठिकाणी अनुभव सांगतो की ते विद्यार्थी अपडेटेड पुस्तकं घेत नाहीत. अपडेटेड पुस्तक याच्यासाठी घेत नाहीत की कारण की ते महाग असतात. पण या ठिकाणी तुमच्या जीवनाचं वर्षानुवर्ष तुम्ही देता, मात्र 200-400 रुपयाचे अपडेटेड व्हर्जनचे पुस्तक तुम्ही घेत नाही. त्याच्या जुन्या पुस्तकामध्ये काही चुका असतात किंवा काही नवीन पॅटर्न आलेले असतात, तो त्यात ॲड केलेला असतो. त्यामुळे तुम्हाला पुस्तके नवीन घेणं आवश्यक आहेत आणि योग्य घेणं आवश्यक आहे. चौथी गोष्ट या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे जाणीवपूर्वक असं आहे की तुम्हाला योग्य मार्गदर्शन तुम्हाला नसते. या ठिकाणी बरेच विद्यार्थी अकॅडम्या लावतात. अकॅडमी लावल्यानंतर त्यांचा कोर्स संपला की ते त्या अकॅडमीचा त्यांचा संपर्क सोडून देतात किंवा त्या शिक्षकांना तुम्ही पैसे भरल्यानंतर त्या शिक्षकांना तुम्ही कधीच असं म्हणत नाही की या ठिकाणी तुम्ही स्वतःला ॲनालिसिस कधीच करत नाही. तुम्हाला वाटते मागच्या वेळेस तर आपण मेरिटमध्ये होतो, 2 मार्कांनी हुकलो, यावेळेस तो आपण 2 मार्क भेटतात. हे गोष्ट तुम्हाला खास तुम्हाला धोकादायक आहे. क्लास जर तुम्ही लावला असेल आणि नसेलही लावला तरी त्या ज्या विषयामध्ये तुम्हाला कमतरता आहे, तुम्हाला स्वतःचं ॲनालिसिस करायचं आहे. कुठे? या ठिकाणी अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न, नंतर जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशनमध्ये. ज्यावेळेस तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका सोल्युशन करता, तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिकेचं सोल्युशन न केल्यामुळे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय गुण कमी मिळाले आहेत. तुम्हाला ज्या विषयामध्ये गुण कमी मिळाले त्या विषयाबद्दल तुम्ही जे चांगले तज्ज्ञ शिक्षक असतील त्या शिक्षकाकडून तुम्ही मार्गदर्शन घ्या की या परीक्षेमध्ये नेमकं या विषयामध्ये जास्तीत जास्त गुण कशी मिळवता येतील. मात्र तुम्ही या ठिकाणी कोणालाही कॉल न करता, कोणालाही न भेटता तुम्हाला या ठिकाणी तुमचं काय नुकसान होत राहते आणि तुम्ही फक्त बरेच विद्यार्थी या ठिकाणी बायामध्ये ठेवतात एखादा विषय. उदाहरणार्थ इंग्रजीसारखा विषय असतील तर तसं म्हणतात की तलाठीला काय 160 तर प्रश्न पाहिजेत, 160 तर गुण पाहिजेत. म्हणजे या ठिकाणी किती 80 प्रश्न पाहिजे, त्यातले इंग्रजीचे 10-15 आले नाही तरी काय फरक पडतो. म्हणजे असे काही काही विषय, उदाहरणार्थ वनरक्षक परीक्षेसाठी बरेच विद्यार्थी म्हणतात 45% तर मार्क पाहिजे, 54 प्रश्न तर बरोबर पाहिजेत 120 पैकी, ते इंग्रजीलाच बाय करून ठेवतात. म्हणजे या ठिकाणी 120 पैकी 30 प्रश्न जर इंग्रजीचे गेले म्हणजे ते पेपर किती पैकी सोडवतात, अगोदर त्यांचा पेपर 120चा असतो, ते इंग्रजीला काय करतात, बाय करतात. म्हणजे 90 पैकी या ठिकाणी त्यांना किती 54 गुण घ्यायचे असतात. म्हणजे इथं त्यांचं काय होतं की एक विषय स्किप केल्यानं तुमचे मार्क जातात. MPSCमध्ये सुद्धा मुलं तसेच करतात. इकॉनॉमिक्स असो किंवा सायन्स असो त्याला स्किप करतात. विषयाला कुठलंही स्किप करणं हे चुकीचं आहे. या मुद्द्यावर लक्षात ठेवा. योग्य पुस्तकं, मार्केटमधले योग्य पुस्तकं तुम्हाला घेणं आवश्यक आहे. नंतर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी 6 नंबर तुमचं सातत्य. या ठिकाणी तुमचं अभ्यास करण्याचं सातत्य हे कमी जास्त होते. परीक्षा जशी आली तसं तुम्ही अभ्यास करायला सुरुवात करता, परंतु किमान मित्रांनो या ठिकाणी तुम्ही जुने विद्यार्थी आहे, तुम्ही किमान प्रत्येक परीक्षेसाठी कमीत कमी 3 महिने तरी या ठिकाणी फुल टाईम तुमचं या ठिकाणी सातत्य देणं आवश्यक आहे. तुमचं अभ्यासाचं नियोजन करणं आवश्यक आहे. तुमच्या प्रत्येक दिवसाचं, प्रत्येक तासाचं नियोजन जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला यश मिळत नाही.
आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी सराव अजिबात तुम्ही करत नाही, कारण की या ठिकाणी गणिताचा एकदा परीक्षेत अभ्यास केला की नंतर गणिताचा कोणीही सराव करत नाही. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर कुठल्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं असेल तर त्या परीक्षेचा अगोदर सराव करावा लागतो. सराव म्हणजे या ठिकाणी तुम्ही अभ्यास करता, अभ्यास करणं हा वेगळा विषय आहे. सराव पेपर सोडवणे, सराव म्हणजे उदाहरणार्थ टाईम लावून की आता या 90 मिनिटामध्ये किंवा या 120 मिनिटामध्ये माझा पेपर किती सॉल्व करतो, किती कमी करतो, हे जर तुम्ही चेक केलं तर त्या ठिकाणी तुमचा सराव होईल. आणि जे प्रश्न चुकले त्याचंसुद्धा तुम्हाला ॲनालिसिस करणं आहे की कोणत्या विषयाचे चुकले, कोणत्या चॅप्टरचे चुकले. ते जे पण चॅप्टर आहेत, एक तुम्हाला उदाहरण सांगतो, एक जहाज असते, एका जहाजाला 10-20 छिद्र पडलेले असतात. मला सांगा, आता त्या 10-20 छिद्रामध्ये काही लहान असतात, काही मोठे असतात. तुम्हाला जर जहाज वाचवायचं असेल आणि जर तुम्हाला 3च चान्स दिले, तुम्ही काय करणार? तर त्या 3 चान्समध्ये तुम्ही जे मोठे मोठे छिद्र आहेत ते अगोदर शोधणार आणि ते बुजणार. म्हणजे काय होणार की जहाज लवकर डुबणार नाही. डुबणार तर आहेच, पण लवकर डुबणार नाही, जास्त वेळ टिकेल. तसंच तुमचं आहे, तुमच्याकडे ज्या विषयाचा तुमचं जास्त गुण तुम्हाला कमी पडतात, ज्या विषयामध्ये तुम्ही कच्चे आहे, तो विषय तुम्हाला कव्हर करायचा आहे. की बाबा यातील कोणते टॉपिक्स मला हे कळत नाहीत किंवा मला मार्क मिळत नाहीत, ते टॉपिक जर तुम्ही कव्हर केली की आपोआप तुमचा स्कोअर काय या ठिकाणी वर वाढणार आहे. तसेच प्रश्नपत्रिकेचा सराव तो बी टाईम लावून, म्हणजे जसं या ठिकाणी परीक्षेमध्ये तुम्ही देता तसं इथं मी म्हणेल 8 दिवसाला तुम्ही एकच पेपरचा जरी सराव केला, एका पेपरचा जरी सराव केला तरी मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काय तो तुम्हाला कळून येईल की नेमकं टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. आता या ठिकाणी शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे पेपर सोडवणं. बरेच विद्यार्थी अभ्यास तर खूप करतात, मात्र त्यांचं रिव्हिजनची काही सोय नसते. परीक्षेच्या अगोदरच्या दिवसपर्यंत ते त्यांचा कुठला तरी एक विषयच कंप्लीट करत असतात. याचा मुद्दा परत येतो तुमचं काय, नियोजनकडे. तुमचं अभ्यासाचं नियोजन केलेलं नसते. कोणत्या दिवशी काय वाचायचं आहे याचं नियोजन न केल्यामुळे तुमचं या ठिकाणी नुकसान होते. कशाचं? कोणत्या दिवशी काय वाचायचं, त्यासाठी तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करताना सर्वात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे नियोजन. मी जरी या ठिकाणी तुम्हाला शेवटी सांगत असेल तरी तुम्हाला सुरुवातीला हे नियोजन करायचं आहे की तुम्हाला या ठिकाणी कोणत्या दिवशी काय वाचायचं. नाहीतर काय होणार आहे, परीक्षेचा शेवटचा दिवस चालू आणि तुम्ही कुठल्यातरी विषयाचं चॅप्टर वाचत आहे, असं करू नका. त्यासाठी तुमच्याकडे 90 दिवस असो, 100 दिवस असो, 50 दिवस असो, त्या परीक्षेचं नियोजन तुम्हाला करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कमीत कमी परीक्षेच्या अगोदरच्या 20 दिवसामध्ये एक नियोजन असणं आवश्यक आहे. या नियोजनासाठी तुमच्या स्वतःच्या प्रत्येक विषयाच्या नोट्स काढलेल्या असणं आवश्यक आहेत. ह्या नोट्स जर तुमच्याकडे नसतील तर मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीनं प्रत्येक विषयाच्या नोट्स या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. ह्या नोट्स तुम्ही घरपोच बोलवू शकता. त्यासाठी तुम्हाला हा नंबर दिलेला आहे. तसेच तुम्ही ज्या पण परीक्षेची तयारी करत असाल त्या परीक्षेचं या ठिकाणी आपल्याकडे व्हॉट्सअपचे ग्रुप्स तयार केलेले आहेत, टेलिग्रामचे ग्रुप्स तयार केलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉईन करू शकता. तसेच मित्रांनो आपल्या डबल अकॅडमी ॲपचं जे टेलिग्राम चॅनल आहे डबल अकॅडमीचं, तिथे आपण सर्व स्पर्धा परीक्षेचे PDF अपलोड करत असतो, ज्यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका असो, जुन्या असो, सर्व असतो. तेथे जाऊन तुम्ही काय त्या डाउनलोड करायच्या आहेत. आशा करतो हा व्हिडिओ पाहून तुमचं या ठिकाणी बऱ्याच प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सापडली असतील. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. ज्यांचे प्रश्न अजूनही काही सुटले नसतील अशा विद्यार्थ्यांनी मला डायरेक्ट व्हॉट्सअप मेसेज किंवा डायरेक्ट कॉल या ठिकाणी केला तरी चालेल. धन्यवाद. थँक्यू.